सो गुड मॉर्निंग गाईज. मी सकाळी उठून देवाची पूजा केली, त्याच्यानंतर मी चपाती बनवायला रेडी झाली, अंघोळ वगैरे सगळं केलं. अँड माझे बाबा आज पिकनिकला जाणार होते लोणावळ्याला, सो ते सकाळी येऊन तयार होऊन बसले. तर कॉल आला की ते निघणार होते. ओके, तर मी आता इथे चपाती बनवते. ॲज यू कॅन सी हिअर. आता ही चपाती आधी मला जास्त वेळ लागायचा, आता मी एकदा गोळे बनवले की फटाफट होते ती माझ्याकडून. सो दाखवायचं इंटेन्शन हे आहे की जर तुम्ही गोळे बनवले आहेत चपातीचे आधीपासून तर ती पटापट होईल, नाहीतर जर ते अखंड पिठातून आपण करत बसलो तर थोडा वेळ लागतो आपल्याला ते सगळं करण्यामध्ये. नाव हे आता माझा नाश्ता सकाळचा, चपाती आणि जी चटणी आईने बनवली आणि चहा. आणि सकाळचं गेट रेडी विथ नो वन टाइम सॉरी ब्लॅक, बिकॉज टुडे इज सॅटरडे. ऑन सॅटरडेज वी वेअर ब्लॅक. येस, सो दॅट इज अ ब्लॅक डे. सो आय एम गोईंग आउट. आता मी बाहेर चालली आहे माझ्या कॉलेजला जाण्यासाठी. आणि भरपूर पाऊस आहे, त्यामुळे छत्री बित्री उघडण्यामध्ये टाईम जातो थोडा. छत्री उघडा, बॅग खाली ठेवा, त्याच्यामध्ये अजून 4 गोष्टी असणार होतं. सो हे ठाकुर्लीचं मार्केट आहे जे तुम्ही आता बघताय इकडे. सो मार्केट थ्रू मी आता चालली आहे स्टेशनकडे. सकाळी एवढा पाऊस नव्हता जास्त, पण ते गेल्यानंतर थोडा जास्त होता. हे आता ठाकुर्लीमध्ये मी आलेली आहे, ठाकुर्ली स्टेशनला मी आलेली आहे. आणि इथे मी गाड्यांचं वाट बघते आहे. आता गाडी कधी मिळेल काय मिळेल कोणाच. ही एक वेगळी मजा आहे असं बघण्यामध्ये, चालताना शूट करण्यामध्ये. सो मी आता उतरते स्टेशनला. आणि ट्रेन नाही आहे, 15 मिनटं बसलेली आहे, ट्रेन नव्हती. आता हे बघा पाणी भरलं आहे सगळं इथे रिक्षामधून जाताना. आणि हे माझ्या कॉलेजमधलं दृश्य आहे जे तिकडे दिसतंय. तो आमचा काच आहे तिकडे, आणि ते काचे बाहेरून तिकडे छान बिल्डिंग्स आणि झाडं दिसतात. सो तसं तो नजारा दिसतोय. ती काच आहे, त्याच्यावर फॉग आहे, धुकं आहे. आत AC चालू असतो आणि बाहेर पाऊस तसं. आणि त्याच्यानंतर आता मी जेवायला बसलेली आहे. जेवायला म्हणजे दुपारचं जेवण. सगळं मिक्स असणार आहे तिकडे. नंतर मी थोडासा फोटो काढले खाली जाऊन. त्यानंतर मी बाहेर पडली आहे घरी निघायला. आणि आज आम्हाला थोडं लवकर सोडलं कारण पाऊस भरपूर होता आणि रेड अलर्ट दिलं होतं. सो आम्हाला लवकर सोडलं कॉलेजमधून. सगळं पाणी पाणी झालंय, पूर्ण भरलंय. जिकडे बघावं तिथे. हे थोडेसे स्लोमो जे आपला शौक आहे स्लोमो घ्यायचा पावसांमध्ये. आणि दुसरीकडून चांगल्या ठिकाणून पाणी नाही मिळालं. सो यू कॅन सी दॅट इज एंजल नंबर 555. आय ऑफन सी, म्हणजे मला जास्तीत जास्त 444 555. आता एक नवीन दिसायला लागला आहे 0909. हे ट्रेनसाठी थांबलेली आहे तेव्हा. नंतर आधी मी इकडे एक आधी मी इकडे हे घेऊन आली पहिला, तेव्हा भेळ घेऊन आली. भेळ आणि काही चॉकलेट घेतले होते. सो ते माझं जायच्या टायमाला मी घेतले होते. आली ग
एक ठाणा ट्रेन केली, त्याच्यानंतर ही मिळाली. आणि मी आज हुशारी केली, लेडीजमध्ये उभं राहायला लागतं म्हणून आता जेंट्सच्या फर्स्ट क्लासमध्ये चढली. त्याच्यानंतर मी ठाकुर्ली स्टेशनला पोचली. तोपर्यंत आईने फोन करून सांगितलं की इथे भरपूर पाऊस आहे. म्हटलं भरपूर पाऊस आहे तर थोडा वेळ स्टेशनला थांब, जोपर्यंत पाऊस कमी होत नाही. मग तुम्ही जरा 5-10 मिनटं स्टेशनवर थांबली होती. ही दुसरी ट्रेन आहे कल्याणची, त्याच्या मागचीच आहे. जस्ट असंच हे शूट केलेलं ट्रेन जाताना. मला खूप आवडतं ते करायला. स्लोमो इन रेन्स म्हणजे खूपच मजा येते ते करायला, खूप मजा येते. तुम्ही बघाल मी भरपूर म्हणजे माझे जास्तीत जास्त रील त्या स्लोमोवर असतात, जे पावसाळ्यात पाणी बिणी असं उडतंय किंवा कुठल्या ह्यानी सो. आणि भुट्टा तिथे फ्लिकर्स उडत होते. आणि हे भुट्टा खाताना घरी एक भुट्टा घेऊन आली. आईला फोन केला, आईला भुट्टा पाहिजे की नको आहे. तर आईला नको होता, तर मी म्हटलं ठीक आहे, मी माझ्यासाठी घेऊन टाकते. सो मी माझ्यासाठी एक भुट्टा घेतला. हे असं एन्जॉय करायचं पावसामध्ये, एकदम मस्तपैकी, टेन्शन नाही. आणि हे रात्रीचं जेवण, त्या जेवणाबरोबर आईने सांगितलं 3 चपात्या होत्या, तर चपाती आणि भाजी. थँक्स फॉर वॉचिंग.